तर फार्माकोडायनेमिक्सचा जर विचार केला, आपला आधीचे जे टॉपिक्स डिस्कस झालेले आहेत फार्माकोडायनेमिक पॉईंट ऑफ व्ह्यू, तर एक्झाम पॉईंटचा विचार केला तर फार्माकोडायनेमिकवर असा सच तुम्हाला क्वेश्चन येण्याचे चान्सेस कमी आहेत. कारण एक म्हणजे तुम्हाला जो लॉंग क्वेश्चन आहे जनरली सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी मधून येण्याचे चान्सेस असतात. दुसरी गोष्ट अशी आहे की हा थोडा एक बेसिक टॉपिक आहे, डिफिकल्ट लेवलचा टॉपिक आहे त्यामुळे. परंतु आपल्याला अंडरस्टँडिंग पॉईंट ऑफ व्ह्यू सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी हे फार महत्वाचं. तर आपण पाहिलं होतं की फार्मॅकोडायनेमिक मध्ये ड्रगच्या मेकॅनिझम आणि फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ह्या आपण प्रत्येक ड्रगच्या त्यामध्ये पाहत असतो. तर त्यामध्ये फार्मॅकोलॉजिकल ऍक्शन्स ओव्हरऑल तुम्हाला सर्वांना माहीतच आहे. जे ड्रग्स तुम्ही यूज करतात त्या ड्रगमुळे काय इफेक्ट येतात, पण तो इफेक्ट कसा येतो म्हणजे मेकॅनिझम ऑफ ऍक्शन ते आपण पाहत आहोत. आपण पाहिलं होतं की काही ड्रग्स हे फिजिकल किंवा केमिकल प्रॉपर्टीजमुळे ऍक्ट होतात, जसं ऑस्मोटिक पर्गेटिव्ह आहेत, ओके, बल्ब फॉर्मिंग एजंट्स आहेत, ओके, मॅनिटॉल आहे. तर असे काही ड्रग त्यांच्या फिजिकल प्रॉपर्टीमुळं ऍक्ट होतात, त्या ऍक्शन इफेक्ट प्रोड्यूस करतात. काही ड्रग हे अ, जे आपले प्रोटीन्स आहेत शरीरात त्यावर ऍक्ट होतात. मग ते प्रोटीन्स मध्ये काही ड्रग एन्झाईम्सवर ऍक्ट होतात, काही आयन चॅनल्सवर ऍक्ट होतात, काही ट्रान्सपोर्टरवर ऍक्ट होतात आणि काही ड्रग रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. तर एन्झाईमवर जे ऍक्ट होणारे आहेत त्यात आपण पाहिलेलं आहे एन्झाईम स्टिम्युलेशन, एन्झाईम इनिबिशन. त्यामध्ये आपण कॉम्पिटिटिव्ह इक्विलिब्रियम टाईप इनिबिशन, कॉम्पिटिटिव्ह नॉन इक्विलिब्रियम टाईप इनिबिशन, नॉन कॉम्पिटिटिव्ह इनिबिशन असे टाइप्स पाहिलेले आहेत. आयन चॅनलवर ऍक्ट होणारे ड्रग्स आपण डिस्कस केलेले आहेत. कॅल्शियम चॅनल, एल टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, पोटॅशियम चॅनल ओपनर, टी टाईप कॅल्शियम चॅनल ब्लॉकर, एटीपी सेन्सिटिव्ह पोटॅशियम चॅनल ब्लॉकर. तर असे काही ड्रग्स आपण डिस्कस केलेले आहेत. ट्रान्सपोर्टर थ्रू ऍक्ट होणारे ड्रग्ज आपण पाहिलेले आहेत, जे आता डायुरेटिक आपण डिस्कस केले होते. काही CNS रिलेटेड ड्रग्स आपण डिस्कस केले होते, त्यामध्ये ट्रायसायक्लिक अँटी डिप्रेसंट SSRI ते पाहिलेले होते. आणि रिसेप्टर आपण स्टार्ट केलेला होता मागच्या लेक्चरमध्ये, की रिसेप्टर म्हणजे काय ते पण पाहिलेलं होतं. की हा असा एक मॉलिक्यूल आहे, मायक्रो मॉलिक्यूल. तो सेलच्या मेम्ब्रेनवर असू शकतो, सेलच्या आतमध्येही असू शकतो. आणि तिथं जेव्हा एंडोजिनस सबस्टन्स किंवा फिजिओलॉजिकल मॉलिक्यूल किंवा ड्रग ऍक्ट होतात, तर तो रिसेप्टर ऍक्टिव्हेट होतो. आणि त्यानंतर तो रिसेप्टर सिग्नल्स हे ट्रान्सड्यूसर पाथवे थ्रू इफेक्टरला देतो. इफेक्टरमध्ये मग आयन चॅनल असू शकतात, एन्झाईम्स असू शकतात किंवा ट्रान्सपोर्टर असू शकतात. आणि मग त्यानंतर सेलचा रिस्पॉन्स चेंज होतो. तर हे ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम जे आहेत ते आपण काही रिसेप्टर विषयी डिस्कस केल्या होत्या. त्यात आपण काही टर्मिनॉलॉजी डिस्कस केल्या होत्या. अगोनिस्ट म्हणजे काय, अँटागोनिस्ट म्हणजे काय, पार्शल अगोनिस्ट म्हणजे काय, इन्व्हर्स अगोनिस्ट म्हणजे काय, ओके. तर ह्या सर्व टर्मिनॉलॉजी आपण डिस्कस केल्या होत्या. आणि त्यात आपण ॲफिनिटी आणि इंट्रिन्सिक ऍक्टिव्हिटी ह्या प्रत्येक या पॉइंटमध्ये काय असतील ते डिस्कस केल्या होत्या. तर 2 मार्काच्या दृष्टीने ते पाठ महत्वाचा आहे, त्या डेफिनेशन महत्वाच्या आहेत, त्या चांगल्या तुम्ही करा. आणि त्यानंतर रिसेप्टरचे ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे नाहीत, परंतु त्या टाईपचा रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर काय होऊ शकतं हे तुम्हाला माहित पाहिजे. तर रिसेप्टर्स हा टॉपिक मध्ये आपण टाइप्स ऑफ रिसेप्टर्स मध्ये बघितलं होतं की जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे. दुसरं लिगॅंड गेटेड आयन चॅनल रिसेप्टर, त्यांना आयनोट्रॉपिक रिसेप्टर असं म्हणतात. त्यानंतर एन्झाईम लिंक रिसेप्टर्स आहेत, जॅक स्टॅट रिसेप्टर आहेत, आणि त्यानंतर न्यूक्लिअर रिसेप्टर आहेत. तर यामध्ये डिटेलमध्ये ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम म्हणजे हे रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यानंतर सिग्नल्स इफेक्टरकडे कसे जातील, हे रिसेप्टर एखाद्या ड्रगने ऍक्टिव्हेट झाले अगोनिस्टने तर काय होईल, आणि सिग्नल्स कसे जातात इफेक्टर पर्यंत, हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर विषयी आपण डिस्कस केलेलं होतं. आता त्यामध्ये मी डिटेल जात नाही, ते परत एकदा तुम्ही पहा. GS रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं, GQ रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं. आपण पाहिलेले आहे ट्रान्सड्यूसर पाथवे. GS रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर ऍडिनिल सायक्लेस एन्झाईम ऍक्टिव्हेट होऊन सायक्लिक AMP सिंथेसिस वाढते, प्रोटीन कायनेज ए ची लेवल वाढते, आणि मग व्हेरियस इफेक्टर जे आहे
त्यांचं फंक्शन अल्टर होऊन सेलचं फंक्शन अल्टर होतं. तर जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर ॲडेनिलिन सायक्लेस सायक्लिक एएमपी पाथवे ऍक्टिव्हेट होतो, आपण ते पाहिलेलं आहे. जीआय रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झालं तर ॲडेनिलिन सायक्लेसची सिंथेसिस इनहिबिट होऊन सायक्लिक एएमपीची लेव्हल सेलमधली कमी होती, ते आपण पाहिलेलं आहे. जी क्यू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर फॉस्फोलायपेस सी IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो, सेलमध्ये कॅल्शियमची लेवल वाढती, ते आपण पाहिलेलं आहे. आणि एक उदाहरणाच्या साह्याने पण आपण ते डिस्कस केलेलं आहे. तर जेव्हा आपण सिस्टेमिक फार्मॅकोलॉजी डिस्कस करू, त्यावेळेस त्या सगळ्या गोष्टी परत रिवाईज होणार आहे. आता तुम्हाला ट्रान्सड्यूसर मेकॅनिझम्स किंवा पाथवे नाही लक्षात राहिले तरी चालतील. फक्त चला रिसेप्टरचे टाईप जर विचारले तुम्हाला, तर जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे, आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे, एन्झाईम लिंक रिसेप्टर आहे, जॅकस्टॅट रिसेप्टर आहे, न्यूक्लिअर रिसेप्टर आहेत, हे टाइप्स तुम्हाला क्लिक झाले पाहिजे. आणि रिपिटेशन झाल्यानंतर ऍट द एंड तुम्हाला ते जास्त चांगलं कळून येतील. त्यामुळं आता ट्रान्सड्यूसर पाथवे लक्षात राहत नाहीये किंवा खूप अवघड वाटतंय, तर त्यात डिटेल जायचं नाही. फक्त समजून घ्यायचंय की जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर काय होणार, GQ ऍक्टिव्हेट झाला तर काय होणार, GI ऍक्टिव्हेट झाला तर काय होणार. तर हे पाथवे मी डिस्कस केले होते. त्याचप्रमाणे तुम्हाला लक्षात ठेवायचं की चॅनलचं रेग्युलेशन पण ह्या जी प्रोटीन कपल रिसेप्टरनी काय होतं, जीएस जर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर कॅल्शियम चॅनल ओपन होतात आणि कॅल्शियमची एंट्री सेलमध्ये होते. आणि जेव्हा पॉझिटिव्हिटी सेलमध्ये वाढते तेव्हा डिपोलरायझेशन होऊन सेल ऍक्टिव्हेट होते, हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. त्याचप्रमाणे जर GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर पोटॅशियम चॅनल ओपन होतात आणि पोटॅशियम सेलच्या आतमध्ये जास्त असतो, त्यामुळे पोटॅशियम चॅनल ओपन झाल्यामुळे सेलमधून पोटॅशियम बाहेर जातो, मग पॉझिटिव्हिटी सेलमध्ये कमी होते आणि सेल सब हायपरपोलरायझेशन होऊन सेलचं फंक्शन सप्रेस होतं. तर GI हा इनहिबिटरी इन नेचरच आहे. म्हणजे थोडक्यात MCQ आला की जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर कोणते चॅनल ओपन होता, त्याचे आन्सर तुम्हाला आता लक्षात राहील की कॅल्शियम चॅनल ओपन होतात. GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ॲडेनिलिन सायक्लेस पाथवे इनहिबिट होतो, ते तुम्हाला तर मी सांगितलेलंच आहे. जर चॅनलवर आलं की GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर कोणते चॅनल ओपन होता, तर पोटॅशियम चॅनल ओपन होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि अजून एक आहे, G0 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर कॅल्शियम चॅनल इनहिबिट होतात. तर यामध्ये हे जे जेव्हा रिसेप्टर जी प्रोटीन कपल रिसेप्टर जेव्हा ह्या चॅनलवर ऍक्ट होतात त्यावेळेस सायक्लिक एएमपीची गरज नसते, त्या मेसेंजरची गरज नसते. ते डायरेक्टली हे चॅनल ओपन किंवा क्लोज करू शकता, इनहिबिट करू शकता किंवा क्लोज करू शकता. तर यामध्ये हे चॅनल रेग्युलेशन हे जी प्रोटीन कपल रिसेप्टरच्या माध्यमातूनही होऊ शकतं, हे आपण पाहिलेलं आहे. आता त्यामध्ये डिटेल जायचं नाही, ते कसं होतं काय होतं. बी आता जी प्रोटीनचे अल्फा बीटा गॅमा असे 3 कॉम्पोनंट असतात. तो रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर अल्फा आणि बीटा गॅमा हे सब युनिट डिसोसिएट होता. अल्फा वेगळा होतो आणि बीटा गॅमाचं कॉम्प्लेक्स वेगळं होतं आणि तो बीटा गॅमाचं कॉम्प्लेक्स हे चॅनल रेग्युलेशन करतो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. तर याच्यामध्ये फक्त MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू, जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर ॲडेनिलिन सायक्लेस सायक्लिक एएमपी पाथवे ऍक्टिव्हेट होतो. त्याचप्रमाणे कॅल्शियम चॅनल ओपन होतात, ते तुम्हाला लक्षात ठेवायचे. GI रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर ॲडेनिलिन सायक्लेस एन्झाईम इनिबिट होतं, सायक्लिक एएमपी लेवल कमी होते आणि त्याचबरोबर पोटॅशियम चॅनल ओपन होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. G0 रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर कॅल्शियम चॅनल ब्लॉक होता, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे. आणि GQ साठी मी मागच्या वेळेसच तुमच्याशी डिस्कस केला. GQ रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर IP3 फॉस्फोलायपेस सी IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो. हे मागच्या लेक्चरचं जेवढं मी सारांश सांगितलेलं आहे त्यात फक्त चॅनल रेग्युलेशन मी ऍड केलंय. तर इथपर्यंतचा पाठ मागच्या लेक्चरमध्ये झाला होता, तर एकदा तो परत पहा. व्होलाटाईल आहे, विसरू शकतं. रिव्हिजन इज द की इन फार्मॅकोलॉजी. म्हणजे काय आहे की 10 दिवसापूर्वी जे तुम्ही वाचलेलं असेल ते आज तर आठवलं तर विसरतं. तर त्या युनिव्हर्सिटी एक्झाम पर्यंत 4 ते 5 रिव्हिजन झाल्या पाहिजे. त्यानंतर तुम्हाला ते तुमच्या माइंडमध्ये फिक्स होईल. तोपर्यंत व्होलाटाईल सारखंच वाटणार आहे, म्हणजे विसरण्याचे चान्सेस जास्त आहे. म्हणजे रिव्हिजन फार महत्वाची आहे.
आता हे जी प्रोटीन कपल रिसेप्टर आपले संपलेले आहे. त्यानंतर आता त्याचे एक्झाम्पल मध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जे बीटा रिसेप्टर आहे, बीटा 1, बीटा 2, बीटा 3, हे सर्व जीएस टाईप आहेत. अल्फा 1 आणि अल्फा 2 अड्रेनर्जिक रिसेप्टर मी तुमच्याशी डिस्कस केले. अल्फा 1 हे GQ टाईप आहे, अल्फा 2 हे GI टाईप आहे. मस्कुरेनिक रिसेप्टर मध्ये मी M1, M2, M3 डिस्कस केले होते. त्यात M1 आणि M3 हे GQ टाईप होते आणि M2 जो होता तो GI टाईप होता. तर असे काही एक्झाम्पल जी प्रोटीन कपलचे रिसेप्टरचे तुम्हाला लक्षात ठेवायचे, तर तुम्ही लक्षात ठेवू शकता बीटा रिसेप्टर, अल्फा रिसेप्टर, ओके, मस्कुरेनिक रिसेप्टर, हे सगळे जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहेत. अजून काही एक्झाम्पल आहे, पण नाही लक्षात ठेवले सगळे नावं तरी चालू शकतात. जसं जसं बाकी टॉपिक्स कव्हर होतील तेव्हा तुम्हाला लक्षात राहील. डोपामाइन मध्ये D1 रिसेप्टर जीएस टाईप आहे, D2 रिसेप्टर GI टाईप आहे. हिस्टामाइन रिसेप्टर जी प्रोटीन कपल रिसेप्टर आहे. काही हार्मोनल रिसेप्टर जे आहे FSH, LH, ACTH, TSH, ओके, हे सगळे जीएस टाईप रिसेप्टर आहे. ओके, तर हे सर्व गोष्टी तुम्हाला नंतर लक्षात येणार आहे, आता त्याच्यामध्ये डिटेल जायचं नाही. आता दुसरे जे रिसेप्टरचा टाईप आहे, ओके, दुसरा जो रिसेप्टरचा टाईप आहे तो आहे आयनोट्रॉपिक रिसेप्टर किंवा लिगॅन गेटेड आयन चॅनल रिसेप्टर. ओके, लिगॅन गेटेड आयन चॅनल रिसेप्टर किंवा आयनोट्रॉपिक रिसेप्टर किंवा आयन चॅनल रिसेप्टर असं म्हणतात. तर यामध्ये काय आहे, जी प्रोटीन कपल रिसेप्टरचं स्ट्रक्चर तुम्हाला आठवत असेल की आपण पाहिलेलं होतं की सेल मेम्ब्रेनवर तो रिसेप्टर होता. 7 हेप्टा हेलिकल ट्रान्स मेम्ब्रेन तिथं पेप्टाइड्स चेन होत्या आणि त्यामुळे त्याला हेप्टा हेलिकल रिसेप्टर असंही म्हणत होतो आपण. त्याला बाहेर एक बाइंडिंग साईट होती आणि आतल्या साईडनी एक बाइंडिंग साईट होती. आतल्या साईडनी जी होती तिला जी प्रोटीन तिथं अटॅच होत होता आणि बाहेरच्या साईडला जी बाइंडिंग साईट होती तिथं ड्रग किंवा फिजिओलॉजिकल सिग्नलिंग मोलेक्युल अटॅच होत होता. हे स्ट्रक्चर आपण बघितलं होतं. तर थोडक्यात जी प्रोटीन कपल रिसेप्टर सेलच्या आत असतो की सेल मेम्ब्रेनवर असतो, त्याचा आन्सर आहे सेल मेम्ब्रेनवर असतो. तर लिगॅन गेटेड आयन चॅनल रिसेप्टर कुठे असतात, ते पण सेल मेम्ब्रेनवर असतात. तर तुम्हाला हे तर लक्षात आलंय आता, हा पण रिसेप्टर सेल मेम्ब्रेनवर असतो. आता याच्यामध्ये काय आहे माहितीये का, ह्या रिसेप्टरच्या स्ट्रक्चरमध्ये आयन चॅनल असतो म्हणून त्याला आयनोट्रॉपिक रिसेप्टर असं म्हणतात किंवा लिगॅन गेटेड आयन चॅनल रिसेप्टर म्हणलेलं आहे. म्हणजे रिसेप्टरचं जर स्ट्रक्चर पाहिलं, ओके, तर त्या रिसेप्टरच्या स्ट्रक्चरमध्येच आयन चॅनल आहे. सपोज आता हा एक रिसेप्टर आहे, मी जस्ट एक तुम्हाला एक्झाम्पलच्या माध्यमातून सांगतोय. ओके, तर आता हे जे सेल आहे, सेल मेम्ब्रेनवर हा रिसेप्टर आहे. ओके, आणि हे रिसेप्टरच्या आतमध्ये स्ट्रक्चरमध्ये आयन चॅनल, हे सगळे सिम्प्लिफाईड डायग्राम मी दाखवतोय. ओके, तर हे आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. मग हे जे आयन चॅनल्स आहे ना, हे आयन चॅनल प्रत्येक आयनोट्रॉपिक रिसेप्टरचं जर बघितलं तर या प्रत्येक आयनोट्रॉपिक रिसेप्टरच्या स्ट्रक्चरमध्ये काय आहे, आयन चॅनल आहे. आणि हा आयन चॅनल स्पेसिफिक असतो प्रत्येक रिसेप्टरमध्ये. फॉर एक्झाम्पल, आता आपण जर ऍसिटिल कोलिन जो पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होणारा एक केमिकल आहे, ऍसिटिल कोलिन नावाचा ड्रग पण आहे. तर ऍसिटिल कोलिन नावाचा जो न्यूरो ट्रान्समीटर आहे पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीम मधून रिलीज होतो, तर तो मस्कुरॅनिक रिसेप्टर आणि निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर मी तुम्हाला मस्कुरॅनिक रिसेप्टरचं ऑलरेडी सांगितले, ते M1, M2 आणि M3 असे सब टाइप्स आहे. त्यामध्ये M1 जो आहे तो GQ टाईप आहे, M3 हा GQ टाईप आहे आणि M2 जो आहे तो GI टाईप आहे. हे तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला पॅरासिम्पॅथेटिक नर्वस सिस्टीमचे ऍक्शन लगेच समजणार आहे, त्यावरून त्याचे ड्रग समजणार आहे. हे जर माहित नसेल तर नाही समजणार. आणि ऍसिटिल कोलिन अजून एक रिसेप्टरवर ऍक्ट होतो, त्याचं नाव आहे निकोटिनिक रिसेप्टर. त्यामध्ये दोन प्रकारचे रिसेप्टर असतात, NM आणि NN. NM म्हणजे NM रिसेप्टर जे आहे, ओके, ते स्केलेटल मसलवर असतात.
आणि एन रिसेप्टर जे आहे ते न्यूरोनल असतात, ते गँग्लिओवर प्रेझेंट असतात. ओके, गँग्लिओवर प्रेझेंट असतात. आता हे डिटेलमध्ये एन एस मध्ये परत येणार आहे. तर हे निकोटिनिक रिसेप्टर जे आहेत, ओके, ऍसिटिल कोलिन निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतं. हे निकोटिनिक रिसेप्टर आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे टाईप आहे. निकोटिनिक रिसेप्टर म्हणजे काय आहे? आता तुम्हाला लक्षात आलं, आयनोट्रॉपिक रिसेप्टर म्हणजे त्याच्या स्ट्रक्चरमध्ये काय असणार आहे? आयन चॅनल. आणि ह्या जो निकोटिनिक रिसेप्टर आहे, त्याच्या स्ट्रक्चर मधला जो आयन चॅनल आहे, इट इज सिलेक्टिव्ह फॉर सोडियम आयन. कोणत्या आयनसाठी? तो सिलेक्टिव्ह सोडियम. आणि तुम्हाला माहिती आहे, सेलच्या बाहेर सोडियम खूप जास्त असतं. सेल फ्लोट्स इन NaCl सोल्युशन, म्हणजे सेलच्या बाहेर सोडियम आणि क्लोराईड जास्त असतं. काय जास्त असतं? सोडियम आणि क्लोराईड. मग आता बघा, हे निकोटिनिक रिसेप्टर जे आहे, ह्या निकोटिनिक रिसेप्टर इज सिलेक्टिव्ह फॉर विच आयन? सोडियम आयन. आणि हा रिसेप्टर कधी ऍक्टिव्हेट होतो? ज्यावेळेस ऍसिटिल कोलिन ह्या निकोटिनिक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. दोन ऍसिटिल कोलिनचे मॉलिक्यूल ह्या ऍसिटिल कोलिन रिसेप्टर जे आहे, निकोटिनिक रिसेप्टर, त्यावर बाइंड होतात आणि त्यामध्ये कन्फर्मेशनल चेंज प्रोड्यूस करतात, आणि त्याच्यामुळं हा सोडियम चॅनल जो आहे तो ओपन होतो. मग त्याच्यामुळे सोडियम आतमध्ये येईल का बाहेर येईल? जिथं जास्त आहे सोडियम, तिथून तो दुसऱ्या साईडला जातो. सोडियम बाहेर जास्त आहे, मग सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळं सोडियम सेलच्या आत येईल का बाहेर जाईल? सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळं आतील. आत येईल. मग सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळे सेलच्या आत सोडियम येतो, बरोबर आहे. मग आतमध्ये पॉझिटिव्ह आयन्सची संख्या काय होईल? वाढेल. लक्षात आलं? आणि पॉझिटिव्ह आयनची संख्या वाढली म्हणजे सेलचं काय होईल? पॉझिटिव्हिटी वाढली तर काय होते सेलचं? डिपोलरायझेशन. डिपॉलराइज. आणि सेल काय होते? ऍक्टिव्हेट होते. लक्षात आलं? आणि सेल ऍक्टिव्हेट होते. तर निकोटिनिक रिसेप्टर जे आहे, ओके, ते ऍक्टिव्हेट झाल्यामुळं सेलमध्ये सोडियम जास्त, म्हणजे सोडियम निकोटिनिक रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं ऍसिटिल कोलिननी सोडियम चॅनल ओपन होतात त्या रिसेप्टर मधले. सोडियम चॅनल ओपन झाल्यामुळं ते सोडियम जे आहे सेलच्या बाहेर असतं, त्यातलं काही सोडियम सेलच्या आत येतं. सेलमध्ये सोडियमची लेवल वाढली तर डिपोलरायझेशन होतं, सेल ऍक्टिव्हेट होते. आता याचं एक एक्झाम्पल मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, ऍसिटिल कोलिन. आता तुम्हाला दुसरं एक माहित पाहिजे की निकोटिनिक रिसेप्टरचे टाइप्स काय आहे. NM आणि NN असे दोन टाईप आहेत. तर NM जे असतात, ओके, NM जे रिसेप्टर आहे ते स्केलेटल मसलवर असतात. ते कशावर असतात? स्केलेटल मसलवर असतात. आणि NN रिसेप्टर जे आहे ते गँग्लिओवर असतात. ओके. मग आता बघा, जर ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलवर NM रिसेप्टर थ्रू ऍक्ट होत असेल तर स्केलेटल मसलचं काय होऊ शकतं? तर स्केलेटल मसल आहे, त्यामध्ये हा निकोटिनिक NM रिसेप्टर आहे. आणि ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलवर NM रिसेप्टरवर ऍक्ट झाला तर सोडियम चॅनल ओपन होईल, सोडियम सेलच्या आत येईल, स्केलेटल मसलमध्ये पॉझिटिव्ह आयन्स वाढेल, डिपोलरायझेशन होईल, आणि स्केलेटल मसलचं काय होईल? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. मग थोडक्यात आता ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं करतं? तर ऍसिटिल कोलिन बाइंड्स विथ NM रिसेप्टर ॲज ए अगोनिस्ट. काय म्हणून बाइंड होतो? अगोनिस्ट. आणि त्याच्यामुळं काय होईल? देर इज ओपनिंग ऑफ सोडियम चॅनल. कारण आपल्याला माहिती आहे NM रिसेप्टर, आता मेकॅनिझम लक्षात ठेवायला कसं आहे, NM रिसेप्टर हा आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे, म्हणजे तो ऍक्टिव्हेट झाला तर काय होईल? देर इज एंट्री ऑफ सोडियम इन द स्केलेटल मसल. आणि सोडियमची एंट्री स्केलेटल मसल मध्ये झाल्यानंतर डिपोलरायझेशन होईल, आणि डिपोलरायझेशन झाल्यामुळे स्केलेटल मसल काय होईल? कॉन्ट्रॅक्ट होईल. मग आता ऍसिटिल कोलिन स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट कसं करतात? म्हणजे कॉन्ट्रॅक्शन ही ऍक्शन झाली,
फार्मेकोलॉजिकल इफेक्ट झाला, ऍसिटिल कोलिन ड्रग पण आहे, तो दिल्याने स्केलेटल मसलचं कॉन्ट्रॅक्शन होणार आहे. मग हे झालं फार्मेकोलॉजिकल इफेक्ट, ऍसिटिल कोलिन प्रोड्यूस कॉन्ट्रॅक्शन ऑफ स्केलेटल मसल. पण मेकॅनिझम काय आहे ती आता आपण लक्षात घेतलेली आहे, की एसिटिल कोलिन ऍक्ट्स ऑन एनएम रिसेप्टर. दीज आर आयनोट्रॉपिक रिसेप्टर. So there is entry of sodium inside the cell, depolarization of skeletal muscle आणि contraction occur. लक्षात आलं? लक्षात आलं? ऍसिटिल कोलिन स्केलेटल येस सर. मसलचं कॉन्ट्रॅक्शन कसं करतं. आता हे जर तुम्हाला माहित असेल ना, तर अजून काही ड्रगचे ऍक्शन तुम्हाला लक्षात येऊ शकतात. ओके. आता जर आपण एनएम रिसेप्टर, एक मिनिट, एनएम रिसेप्टर ब्लॉक करणारा ड्रग दिला तर काय होईल? म्हणजे आपण अँटागोनिस्ट यूज केला तर काय होईल? मसल अँटागोनिस्ट रिलॅक्स. कशाची ऍक्शन ब्लॉक करेल? अगोनिस्टची. मग एनएम रिसेप्टर स्केलेटल मसल वरचे ब्लॉक झाले तर स्केलेटल मसलचं काय होईल? रिलॅक्स. रिलॅक्सेशन होईल ना, रिलॅक्सेशन. ओके, स्केलेटल मसलचं रिलॅक्सेशन होईल. बरोबर आहे. आता स्केलेटल मसलचं रिलॅक्सेशन होतं. आता असे कोणते ड्रग आहेत जे आपण यूज करू, म्हणजे कोणते ड्रग ह्या मेकॅनिझमने ऍक्ट होतात जे स्केलेटल मसलचं रिलॅक्सेशन ह्या पद्धतीने करतात, तर त्याला आपण न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर म्हणतो. न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. ओके. त्यामध्ये डी ट्युबोक्युरॅरिन नावाचा ड्रग आहे. ओके. त्यामध्ये पॅनक्युरोनियम, ॲट्रॅक्युरियम, सिस ॲट्रॅक्युरियम हे सगळे स्केलेटल मसल रिलॅक्संट आहेत. आणि कुठं यूज होतं हे स्केलेटल मसल रिलॅक्संट? ड्युरिंग सर्जरी. पेशंटला अॅनेस्थेशिया दिल्यानंतर पेशंट अनकॉन्शियस होतो. सर्जरी करताना स्केलेटल मसल रिलॅक्स असतील तर सर्जरी करणं सोपं जातं, म्हणून आपण जनरल अॅनेस्थेटिक एजंट बरोबर काय ऍड करतो? न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर. आणि न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर जे आहेत, ओके, न्यूरोमस्क्युलर ब्लॉकर ते कसे ऍक्ट होतात? बाय ब्लॉकिंग विच रिसेप्टर? एनएम रिसेप्टर. लक्षात आलं? आणि त्यामुळे स्केलेटल मसल रिलॅक्स होतात. लक्षात आलं हे? ओके. तुम्हाला मायस्थेनिया ग्रेव्हिस नावाचा डिसीज माहिती आहे का? येस. काय होतं मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये? वेस्टिंग ऑफ मसल. येस. काय होतं? वेस्टिंग ऑफ मसल. मसल विकनेस असतो का मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये? मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये मसल काय असतं? येस. वीक असतात. थोडं काम केलं तरी वीक फटीग असतं. होतं ना. थोडं काम केलं हो. फटीग होतं. आणि सुरुवातीला म्हणजे काय आहे की हँड किंवा बाकी ऑक्युलर वगैरे सगळे मसल इन्व्हॉल्व होतात. आणि शेवटी रेस्पिरेटरी डायफ्राम जो आहे तो पण स्केलेटल मसल आहे, तो पण इन्व्हॉल्व होऊ शकतो जर ऍडव्हान्स स्टेज असेल मायस्थेनिया ग्रेव्हिसची. मग रेस्पिरेशन पण अफेक्ट होतं ना. तर हे मायस्थेनिया ग्रेव्हिस मसल विकनेस का होतं? मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय आहे, कशामुळे होतं, त्याविषयी माहिती आहे तुम्हाला? मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये काय होतं? तुम्ही हे ऐकलंय का? मायस्थेनिया ग्रेव्हिस हा ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. कोणता डिसऑर्डर आहे तो? ऑटो इम्युनो. व्हॉट हॅपन्स इन मायस्थेनिया ग्रेव्हिस? देअर आर फॉर्मेशन ऑफ ऑटो अँटीबॉडीज. काय तयार होतात? ऑटो अँटीबॉडीज. म्हणजे आपल्या शरीराच्या विरुद्ध अँटीबॉडी तयार होतात. कशाच्या अगेन्स्ट होता माहिती आहे अँटीबॉडी? एनएम रिसेप्टरच्या अगेन्स्ट. कशाच्या अगेन्स्ट? एनएम रिसेप्टरच्या अगेन्स्ट. आता एनएम रिसेप्टरला अँटीबॉडी जर बाइंड झालेली असेल तर ती एनएम रिसेप्टर ब्लॉक करेल. बरोबर. आणि त्यामुळे तिथं ऍसिटिल कोलिनचं कार्य होईल का एनएम रिसेप्टरवर? नाही होणार. ऍसिटिल कोलिन एनएम रिसेप्टरवर ऍक्ट होऊन काय करतो? स्केलेटल मसलचं काय करतो? कॉन्ट्रॅक्शन. कॉन्ट्रॅक्शन. मग जर अँटीबॉडीज एनएम रिसेप्टरच्या अगेन्स्ट तयार झाल्या, त्या अँटीबॉडी काय करतात? एनएम रिसेप्टरला ब्लॉक करून ठेवतात. मग एनएम रिसेप्टर ब्लॉक झाल्यामुळे ऍसिटिल कोलिनचं एनएम रिसेप्टरवर ऍक्शन होईल का? नाही होणार. बरोबर आहे. म्हणजे ह्या ऑटो अँटीबॉडी मायस्थेनिया ग्रेव्हिस मध्ये कोणत्या रिसेप्टरच्या अगेन्स्ट तयार होत आहे?
NM रिसेप्टर. आणि ह्या अँटीबॉडीज ऍसिटिल कोलिन बरोबर कम्पीट करतात NM रिसेप्टरला आणि स्वतः जाऊन NM रिसेप्टरला बाइंड होतात. मग ऍसिटिल कोलिनचं कार्य नाही झालं तर स्केलेटल मसल कॉन्ट्रॅक्ट होणार नाही आणि त्याच्यामुळं पर जे स्केलेटल मसल आहे ते लगेच फटीग होणार. ओके. म्हणजे त्यांना तेवढं हेच राहणार नाही, ताकद, टोन राहणार नाही. म्हणून मसल विकनेस, स्केलेटल मसल विकनेस त्यामध्ये येतो. तर मायस्थेनिया ग्रेव्हिसचं पॅथोफिजिओलॉजी लक्षात आली तुमच्या? आजच्या लेक्चरमध्ये येस सर. एवढं तर लक्षात आलं की मायस्थेनिया ग्रेव्हिस हा ऑटो इम्युनो डिसऑर्डर आहे. मसल विकनेस होतं त्यामध्ये. आणि का मसल विकनेस होतं, कशाच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात? NM. NM रिसेप्टर. रिसेप्टरच्या अगेन्स्ट अँटीबॉडी बनतात. आणि ते अँटीबॉडी बनल्यानंतर NM रिसेप्टरला जाऊन त्या बाइंड झाल्या तर NM रिसेप्टर काय होतील? ब्लॉक होतील. मग कशाचं कार्य इथं होत नाही NM रिसेप्टरवर? येस. ऍसिटिल कोलिन. कोलिन. लक्षात आलं? ओके. आता जेव्हा आपण मायस्थेनिया ग्रेव्हिस डिस्कस करू ना, जेव्हा मायस्थेनिया ग्रेव्हिस आपण डिस्कस करू, ओके, त्यावेळेस तुम्हाला ट्रीटमेंटमध्ये कोणते ड्रग यूज केले जातात, काय केले जातात, त्यावेळेस तुम्हाला डिटेलमध्ये त्या गोष्टी आपण डिस्कस करूया. आता इतकं तरी लक्षात ठेवलं काय आहे मायस्थेनिया ग्रेव्हिस तर ते लक्षात येईल तुमच्या. आता दुसरी गोष्ट आहे की मी तुम्हाला निकोटिनिक रिसेप्टर मध्ये जे चॅनल आहे ते सिलेक्टिव्ह कोणत्या याच्यासाठी आहे? आयनसाठी? सोडियम. सोडियम. लक्षात आलं? सोडियम साठी आहे. ओके, सोडियम साठी आहे. आता अजून एक रिसेप्टर मी तुमच्याशी डिस्कस करतोय, गाबा ए. कोणता रिसेप्टर? गाबा ए रिसेप्टर. आता एक लक्षात घ्या, ब्रेन मध्ये दोन केमिकल्स तुम्हाला मी सांगत आहे, त्याला न्यूरोट्रान्समीटरच आपण म्हणतो, ग्लुटामेट. तर ग्लुटामेट हे एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. एक्साइटरी, CNS स्टिम्युलंट करतं ते. आणि गाबा हा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. काय आहे गाबा? इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर. म्हणजे गाबा रिलीज झालं ना, CNS डिप्रेशन होतं. ग्लुटामेट रिलीज झालं तर CNS मध्ये काय होतं? न्यूरॉनचं एक्साइटेशन होतं. इतकं तर लक्षात आलं तुमच्या? गाबा हा इन्हिबिटरी न्यूरोट्रान्समीटर आहे आणि ग्लुटामेट काय आहे? एक्साइटरी न्यूरोट्रान्समीटर आहे. ओके. आता यामध्ये एक लक्षात घ्या की गाबा त्याचं कार्य गाबा ए रिसेप्टर थ्रू करतो. आता जर गाबा एचं स्ट्रक्चर पाहिलं, गाबा ए रिसेप्टर पण आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे, त्यामध्ये पण आयन चॅनल आहे. आणि हे आयन चॅनल कोणत्या आयनसाठी सिलेक्टिव्ह आहे? क्लोराईड. कोणत्या? क्लोराईड. तर तुम्हाला माहिती आहे की सेलच्या बाहेर NaCl जास्त असतं. सेल फ्लोट्स इन NaCl सोल्युशन. मग जेव्हा आपला गाबा नावाचा न्यूरोट्रान्समीटर गाबा ए रिसेप्टरवर ऍक्ट होतो, तेव्हा हे क्लोराईड चॅनल ओपन होतात. त्यामुळे क्लोराईड सेलच्या आतमध्ये येतं आणि क्लोराईडची लेवल सेलच्या आतमध्ये वाढते. तर क्लोराईडची लेवल सेलच्या आतमध्ये वाढल्यावर डिपोलरायझेशन होईल का हायपरपोलरायझेशन होईल? हायपर पोलरायझेशन होईल, कारण निगेटिव्ह आयन आतमध्ये येत आहे. आणि त्यामुळे सेल काय होईल? त्याचं फंक्शन सेलचं सप्रेस होईल. आणि त्याच्यामुळं गाबा CNS डिप्रेशन ऍक्शन करतो. बरोबर आहे? म्हणजे CNS मध्ये डिप्रेशन इफेक्ट गाबा प्रोड्यूस करतो. तर गाबा त्याचं कार्य गाबा ए रिसेप्टर थ्रू करत असेल तर ते गाबा ए रिसेप्टर हे आयनोट्रॉपिक रिसेप्टर आहे. आणि आयनोट्रॉपिक रिसेप्टर मध्ये त्याच्यात जे गाबा ए रिसेप्टरचं स्ट्रक्चर आहे त्यात ते सिलेक्टिव्ह कोणत्या आयनसाठी आहेत? ते चॅनल क्लोराईडसाठी. म्हणजे बघा, निकोटिनिक रिसेप्टर मध्ये चॅनल ओपन झाल्यानंतर सोडियम आत आल्यामुळे डिपोलरायझेशन होतं. इथं गाबा ए रिसेप्टर जर ऍक्टिव्हेट झाले तर गाबानी, तर चॅनल ओपन झाल्यामुळे क्लोराईड आत येतं आणि हायपर पोलरायझेशन होऊन सेलचं डिप्रेशन म्हणजे सेल इन्हिबिटरी इफेक्ट येतो किंवा
डिप्रेशन इफेक्ट येतो. तर त्या गोष्टी तुम्हाला लक्षात ठेवायचं की कोणता चॅनल आत येत, कोणता आयन आत येतो त्याच्यावर सगळ्या गोष्टी डिपेंड आहे. आता जी प्रोटीन कपल मध्ये आपण ट्रान्सड्यूसर पाथवे पाहिला होता. जीएस रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर ऍडिनिलिन सायक्लेज ऍक्टिव्हेट व्हायचं, सायक्लिक एएमपी लेवल वाढवायची आणि मग सिग्नल पुढे जायचे. ते सेकंड मेसेंजर म्हणून कार्य करायचं. जी क्यू रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर फॉस्फोलायपेस सी IP3 डायसिल ग्लिसरॉल पाथवे ऍक्टिव्हेट होतो, मग कॅल्शियमची लेवल वाढते, मग रिस्पॉन्स येतो. यामध्ये कसं आयनोट्रॉपिक रिसेप्टर मध्ये सेकंड मेसेंजरची गरज नसते. जसं तिकडे सायक्लिक एएमपी होता, डायसिल ग्लिसरॉल होता, कॅल्शियम ॲज अ थर्ड मेसेंजर होता इन्फॉर्मेशन ट्रान्सफर करायला. इथं डायरेक्ट इफेक्ट आहे. इथं सेकंड मेसेंजरची किंवा ट्रान्सड्युसर पाथवेची काही गरज नाहीये. म्हणजे ते डायरेक्ट ओपन होता चॅनल. ओके. आणि याच्यामुळं आयनोट्रॉपिक रिसेप्टर, तुम्हाला जर MCQ कोणी विचारलं की फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर कोणते आहे, तर ते आहे आयनोट्रॉपिक रिसेप्टर. आयनोट्रॉपिक रिसेप्टर्स आर फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर. हा MCQ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आलंय लक्षात? बाकी काही एक्झाम्पल आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे आता मी सांगतोय. ग्लायसिन रिसेप्टर आहे, ग्लुटामेट रिसेप्टर आहे, सिरोटोनिन मध्ये 5HT3 रिसेप्टर आहे. तर हे सगळे आयनोट्रॉपिक रिसेप्टरची एक्झाम्पल आहे. तर एक्झाम्पल आता लक्षात राहणार नाही, पण ऍटलिस्ट दोन एक्झाम्पल जर आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे कोणी विचारले तर निकोटिनिक रिसेप्टर आणि गाब गाबा ए रिसेप्टर हे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. गाबा बी रिसेप्टर पण आहे आणि गाबा बी रिसेप्टर हा GI टाईप रिसेप्टर आहे, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ओके. तर तिथं कन्फ्युज व्हायचं नाही. आयनोट्रॉपिक रिसेप्टर मध्ये गाबा ए रिसेप्टर येतो आणि गाबा बी रिसेप्टर हा GI टाईप म्हणजे जी प्रोटीन कपल रिसेप्टर मध्ये येतो. तर दोन एक्झाम्पल आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे तुम्हाला माहित असणं गरजेचं आहे. समजलं आयनोट्रॉपिक रिसेप्टर? आवाज येतोय ना माझा? Yes, sir. ओके. तर यामध्ये आता हे आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे एक्झाम्पल मध्ये निकोटिनिक रिसेप्टर, गाबा ए रिसेप्टर ऍटलीस्ट दोन तरी पाहिजे. बाकी ग्लायसिन, ग्लुटामेट रिसेप्टर, 5HT3 रिसेप्टरची नावं लक्षात ठेवा. MCQ मध्ये येऊ शकतं, विच ऑफ द फॉलोविंग इज आयनोट्रॉपिक रिसेप्टर, विच ऑफ द फॉलोविंग इज GS टाईप रिसेप्टर. तर त्यावेळेस तुम्हाला त्या गोष्टी माहीत पाहिजे. आता याच्या पुढचे जे रिसेप्टरचे टाइप्स आहे ना, ते फार रेअरली, म्हणजे एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू तर महत्वाचे नाहीत. आणि खूप सारे ड्रग्स आहेत जी प्रोटीन कपल रिसेप्टरवर ऍक्ट होतात आणि काही आयनोट्रॉपिक रिसेप्टर होतात, काही न्यूक्लिअरवर होतात. पण एन्झाईम लिंक रिसेप्टर आणि जॅकस्टॅट रिसेप्टरवर फार कमी ड्रग ऍक्ट होतात. त्यामुळं ते डिटेलमध्ये नाही लक्षात ठेवले तरी चालेल. आता तिसरा प्रकार आपण रिसेप्टरचा पाहतो आहोत. आता आपण दोन रिसेप्टर पाहिले. कोणकोणते पाहिले आपण? दोन ग्रुप रिसेप्टरचे. G protein जी प्रोटीन कपल रिसेप्टर couple पाहिला receptor, आणि दुसरा कोणता पाहिला? आयनोट्रॉपिक inotropic, आयनोट्रॉपिक रिसेप्टर. ओके. त्यालाच लिगॅंड गेटेड आयन चॅनल रिसेप्टर असं म्हणतात. ओके. आता तिसरा जो आहे तो रिसेप्टर पण सेल मेम्ब्रेनवर असतो. कशावर असतो? सेल मेम्ब्रेन. याची थोडक्यात मेकॅनिझम मी सांगतो, डिटेलमध्ये त्याच्यात जाऊ नका. आता यामध्ये काय असतं की हे पेप्टाइड ट्रान्समेम्ब्रेन चेन आहे. ओके. ट्रान्समेम्ब्रेन एक पेप्टाइड्स आहे. ओके. त्यानंतर हा एक्सटर्नल डोमेन आहे आणि हा इंटरनल डोमेन आहे. एक्सटर्नल डोमेनला एंडोजिनस सबस्टन्स किंवा ड्रग बाइंड होतो. ओके. आणि इंटरनल डोमेन जो असतो हा आतला, त्याला कॅटालायटिक साईट म्हणतात किंवा एन्झायमॅटिक साईट असं म्हणतात. तिथे एन्झाईम बाइंड असतं म्हणून त्यांना नाव दिलेलं आहे एन्झाईम लिंक रिसेप्टर. काय नाव दिलेलं आहे? एन्झाईम लिंक रिसेप्टर. तर काय होतं ह्याच्यामध्ये? याच्यामध्ये काय होतं थोडक्यात मी तुम्हाला सांगतो. ओके. त्यामध्ये जे एन्झाईम बाइंड असतं आतल्या साईटने, ओके, त्यामुळं त्या रिसेप्टरला एन्झाईम लिंक रिसेप्टर असं म्हणतात. मग त्यामध्ये टायरोसिन कायनेज एन्झाईम आहे, ग्वानायलिल सायक्लेज एन्झाईम आहेत,
तर ते एन्झाईम लिंक रिसेप्टर झाले. आता फॉर एक्झाम्पल टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर जर विचार केला आपण, तर याच्यात एन्झाईमचं नाव काय आहे, जे आतल्या साईडने बाइंड आहे त्याला टायरोसिन कायनेज एन्झाईम बाइंड असतं, म्हणून टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर असंही ह्यातल्या काही रिसेप्टर जे आहेत ते टायरोसिन कायनेज बाइंड असल्यामुळे टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरही काही रिसेप्टरला आपण म्हणतो. त्यामध्ये एक खूप महत्वाचं रिसेप्टर मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, आणि त्या रिसेप्टरचं नाव आहे इन्सुलिन रिसेप्टर. तर इन्सुलिन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ एन्झाईम लिंक रिसेप्टर. एन्झाईम लिंक रिसेप्टरचा टाईप आहे. त्यात कोणत्या एन्झाईम लिंक रिसेप्टरचा टाईप आहे, तर टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर. टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर. तर इन्सुलिन त्याचं कार्य कशा थ्रू करतो, आपल्याला माहिती आहे इन्सुलिनचं कार्य काय आहे, ग्लुकोज युटिलायझेशन. पण ते त्याचं कार्य कशा थ्रू करतो, तो एन्झाईम लिंक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. त्यात टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरवर ऍक्ट होतो. तर काय होतं बघा, की जे बाहेरचे साईट आहे इथं इन्सुलिन बाइंड होतो, आणि जेव्हा दोन मॉलिक्यूल इन्सुलिनचे त्या दोन रिसेप्टरला बाइंड होतात, तर त्या रिसेप्टरचं डायमरायझेशन होतं. डायमरायझेशन म्हणजे काय, ते रिसेप्टर जवळ येतात, याला आपण डायमरायझेशन असं म्हणतो. आणि रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं टायरोसिन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट होतो. तर हा टायरोसिन कायनेज एन्झाईम इथला ऍक्टिव्हेट होईल. ओके. आणि इकडचा टायरोसिन कायनेज ऍक्टिव्हेट होईल. तर इथला टायरोसिन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाला, तर इथल्या टायरोसिन, आता ह्या इंटरनल साईटला टायरोसिन रेसिड्यू पण इथं बाइंड असतात. तर हा टायरोसिन कायनेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यामुळं टायरोसिन रेसिड्यू जे आहे त्याचं फॉस्फोरायलेशन होतं. ओके. म्हणजे त्यानंतर हे फॉस्फोरायलेटेड टायरोसिन तयार होतं. तर दोन्ही डायमरायझेशन झाल्यानंतर टायरोसिन कायनेज एन्झाईम त्या इंटरनल डोमेनवर टायरोसिन जे रेसिड्यू आहे प्रेझेंट त्याचं फॉस्फोरायलेशन करतात, आणि फॉस्फोरायलेटेड टायरोसिन बनतं. आणि ह्या फॉस्फोरायलेटेड टायरोसिनला सेलमधले बाकी प्रोटीन बाइंड होतात, आणि त्या प्रोटीनचं ही फॉस्फोरायलेशन हे टायरोसिन कायनेज करतं. म्हणजे सेलमध्ये व्हेरियस प्रोटीनचं फॉस्फोरायलेशन होऊन सेल्युलर रिस्पॉन्स अल्टर होतो, ही त्याचं मेकॅनिझम आहे. तर हे झालं एन्झाईम लिंक रिसेप्टर. एन्झाईम लिंक रिसेप्टर मध्ये टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल आहे इन्सुलिन रिसेप्टर. इन्सुलिन रिसेप्टर. तर लक्षात राहील MCQ याच्यात फक्त एवढाच पार्ट जरी लक्षात ठेवला एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू, टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल काय आहे. आपण कोणतं एक्झाम्पल पाहिलं टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं? insulin, इन्सुलिन रिसेप्टर. तर लक्षात राहील MCQ, इन्सुलिन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर, किंवा दुसऱ्या भाषेत एन्झाईम लिंक रिसेप्टरचं ते एक्झाम्पल आहेत. आणि स्पेसिफिक एन्झाईम कोणता बाइंड असतो, त्या जर स्ट्रक्चर पाहिलं इन्सुलिन रिसेप्टरचं, तर आतल्या साईडला कोणता एन्झाईम बाइंड असतो, टायरोसिन कायनेज. तो आतल्या साईटवर जे टायरोसिन बाइंड आहे रेसिड्यू आहे त्याचं फॉस्फोरायलेशन करतो. फॉस्फोरायलेटेड टायरोसिनला मग सेल मधल्या सायटोप्लाझम मधले अदर प्रोटीन बाइंड होतात, आणि त्या प्रोटीनचं फॉस्फोरायलेशन होतं. मग सिरीज ऑफ फॉस्फोरायलेशन रिॲक्शन होतात, आणि सेल्युलर रिस्पॉन्स अल्टर होतो. तर यामध्ये काय आहे, की यामध्ये जेव्हा इन्सुलिन त्या रिसेप्टरला बाइंड होतो, तर दोन मॉलिक्यूल इन्सुलिनचे दोन रिसेप्टरवर बाइंड होतात, आणि त्या रिसेप्टरचं डायमरायझेशन होतं. आणि त्यानंतर टायरोसिन कायनेज एन्झाईम टायरोसिन मॉलिक्यूलचं फॉस्फोरायलेशन करतो, आणि फॉस्फोरायलेटेड टायरोसिनला बाकी प्रोटीन्स बाइंड होतात, आणि त्या प्रोटीनचं ही फॉस्फोरायलेशन हे टायरोसिन कायनेज करतात. थोडक्यात काय, की इन्सुलिन रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाला तर सिरीज ऑफ फॉस्फोरायलेशन रिॲक्शन ऍक्टिव्हेट होतात. एवढं जर लक्षात ठेवा. आणि याच्यात फक्त तेवढं जरी लक्षात ठेवलं की एन्झाईम लिंक रिसेप्टर, टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल इन्सुलिन रिसेप्टर, हे MCQ साठी तुम्हाला माहिती आहे. ही डिटेलमध्ये हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. म्हणजे आता मेकॅनिझम डिस्कस केली होती की ती रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यावर काय होतं, हे तुम्हाला कोणीही विचारणार नाही. ठीक आहे. लक्षात आलं इतकं? लक्षात आलंय? ओके.
Yes, sir. आता टायरोसिन कायनेजच्या ऐवजी काही ठिकाणी गॉनायलिल सायक्लेज नावाचा एन्झाईम पण बाइंड असतो आतल्या साईडने. तर गॉनायलिल सायक्लेज एन्झाईम जो आहे, ओके, तर गॉनायलिल सायक्लेज एन्झाईम जेव्हा ऍक्टिव्हेट होतो तेव्हा सायक्लिक जीएमपी तयार होतो, सेकंड मेसेंजर. आणि तो गॉनायलिल सायक्लेज एन्झाईम ऍक्टिव्हेट झाल्यामुळे सायक्लिक जीएमपी बनतं आणि सायक्लिक जीएमपी प्रोटीन कायनेजला ऍक्टिव्हेट करतो आणि व्हेरियस प्रोटीनचं फॉस्फोरायलेशन होतं. आता हे पण नाही लक्षात ठेवलं तरी चालेल, म्हणजे त्यात डिटेलमध्ये जाऊ नका. टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टरचं एक्झाम्पल फक्त इन्सुलिन लक्षात ठेवा. इपिडर्मल ग्रोथ फॅक्टर, नर्व ग्रोथ फॅक्टर लक्षात नाही ठेवलं तरी चालेल, ते बियॉन्ड तुमच्या सिलेबस आहे. ओके. त्यानंतर आता जॅक स्टॅट पण तुम्हाला एक्झाम मध्ये कोणीही विचारणार नाही आणि नाही लक्षात ठेवलं तरी चालेल. काही बुक्स मध्ये तर जॅक स्टॅट दिलेलं पण नाहीये. बरोबर आहे, जॅक स्टॅट दिलेलं नाहीये. तर काय होतं पहा, जॅक स्टॅट रिसेप्टर ऍक्टिव्हेट झालं तर काय होतं ते थोडक्यात मी सांगतो. याच्यात डिटेलमध्ये आपल्याला जायचं नाहीये. तर यामध्ये काय होतं, हे पण एन्झाईम लिंक रिसेप्टर सारखं त्याचं स्ट्रक्चर वाढतंय. हा एक्सटर्नल डोमेन आहे. ओके. हे सिंगल पेप्टाइड चेन आणि हे इंटरनल डोमेन. फक्त जॅकस्टॅट रिसेप्टर मध्ये इंटरनल डोमेनला स्वतःला एन्झायमॅटिक ऍक्टिव्हिटी नसते. तर यामध्ये केव्हा काय होतं, यामध्ये काय होतं ते मी तुमच्याशी डिस्कस करत आहे, की ह्या रिसेप्टर जेव्हा ऍक्टिव्हेट होतो, हा रिसेप्टर जेव्हा ऍक्टिव्हेट होतो एखादा अगोनिस्ट बाइंड झाल्यानंतर, ओके, ओके, तर अगोनिस्ट बाइंड होतो, कन्फॉर्मेशनल चेंज होतं आणि त्यामुळं काय होतं की जो सर्क्युलेशन मधला एखादा एन्झाईम आहे, ओके, टायरोसिन प्रोटीन कायनेज, तो तिथं बाइंड होतो, त्याला जानस कायनेज नाव दिलेलं आहे. तो ऍक्टिव्हेट होतो आणि तो टायरोसिन रेसिड्यू जे असतं इंटरनल डोमेनला त्याचं फॉस्फोरायलेशन करतं आणि फॉस्फोरायलेटेड टायरोसिन रेसिड्यूला मग अदर प्रोटीन बाइंड होतात. फॉर एक्झाम्पल स्टॅट प्रोटीन सांगितलेलं आहे, त्याला सिग्नल ट्रान्सड्यूसर अँड ऍक्टिव्हेटर ऑफ ट्रान्सक्रिप्शन म्हणतात. आणि त्याचं फॉस्फोरायलेशन हे जानस कायनेज एन्झाईम करतात. आणि फॉस्फोरायलेटेड स्टॅट म्हणजे सिग्नल ट्रान्सड्यूसर अँड ऍक्टिव्हेटर ऑफ ट्रान्सक्रिप्शन याचं डायमरायझेशन होऊन तो रिलीज होतो आणि तो न्यूक्लियसमध्ये जाऊन ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस घडून आणतो. तर ही झाली त्याची मेकॅनिझम. थोडी डिफिकल्ट आहे, नाही लक्षात ठेवली तरी चालेल. काही ग्रोथ हार्मोन्स, सायटोकाइन्स, प्रोलॅक्टिन, इंटरफेरॉन्स हे जॅक स्टॅट रिसेप्टर थ्रू ऍक्ट होतात. हे तुम्हाला एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू एवढी लाईन जरी लक्षात ठेवली तरी चालेल. तरी सुद्धा जॅक स्टॅट वर काही विचारण्याचे चान्सेस नाहीत, त्यामुळे नाही लक्षात ठेवला जॅक स्टॅट तरी चालेल. लास्ट रिसेप्टर आपण पाहणार आहोत, न्यूक्लिअर रिसेप्टर. तर मी तुम्हाला फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर कोणता सांगितला होता? आयनोट्रॉपिक रिसेप्टर. ह्या 4-5 रिसेप्टर मध्ये फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर कोणता आहे? आयनोट्रॉपिक. आणि जर स्लोएस्ट ऍक्टिंग रिसेप्टर विचारलं कोणी तुम्हाला, तर न्यूक्लिअर रिसेप्टर इज द स्लोएस्ट ऍक्टिंग रिसेप्टर. कोणता रिसेप्टर स्लोएस्ट ऍक्टिंग आहे? न्यूक्लिअर रिसेप्टर. ओके. न्यूक्लिअर रिसेप्टर हे स्लोएस्ट ऍक्टिंग आहे. तर हे न्यूक्लिअर रिसेप्टर कसे कार्य करतात? न्यूक्लिअर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर काय होतं? न्यूक्लिअर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाल्यामुळं जी ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस आहे ती अल्टर होते आणि त्याच्यामुळं प्रोटीन सिंथेसिस अल्टर होते. तर न्यूक्लिअर रिसेप्टरवर जे ड्रग ऍक्ट होतात तर ते प्रोटीनची सिंथेसिस अल्टर करतात. प्रोटीनची म्हणजे एन्झाईम, आयन चॅनल्स, ट्रान्सपोर्टर यांची सिंथेसिस अल्टर करतात आणि त्यांची सिंथेसिस अल्टर झाली तर सेलचं फंक्शन अल्टर होणार आहे. पण हे सर्व घडून येण्यासाठी पुर फार वेळ लागतो, म्हणून न्यूक्लिअर रिसेप्टर्स हे स्लोएस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहेत. तर बेसिकली मी पहिले जे रिसेप्टर सांगितलेले आहेत 4, जी प्रोटीन कपल रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, जॅकस्टॅट रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर, हे कुठं प्रेझेंट होते? सेल मेम्ब्रेनवर होते का सेल मेम्ब्रेनच्या आत होते? आतापर्यंतचे जे रिसेप्टर आपण पाहिले ते कुठं प्रेझेंट होते?
सेल मेम्ब्रेन मध्ये होते का सायटोप्लाझम मध्ये होते? सेल मेम्ब्रेन. सेल मेम्ब्रेनवर होते. व्हेरी गुड. म्हणजे जी प्रोटीन कपल रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर, जॅक स्टॅट रिसेप्टर हे सगळे सेल मेम्ब्रेनवर होते. परंतु न्यूक्लिअर रिसेप्टर विषयी तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे की हे न्यूक्लिअर रिसेप्टर सेल मेम्ब्रेनवर नसतात. म्हणजे एमसीक्यू आला, ऑल द फॉलोइंग रिसेप्टर्स आर प्रेझेंट ऑन सेल मेम्ब्रेन एक्सेप्ट, तर त्याचा आन्सर येतं न्यूक्लिअर. न्यूक्लिअर रिसेप्टर ऍज तुम्हाला नाव असं वाटतं की ते न्यूक्लियस मध्ये असायला पाहिजे, परंतु काही न्यूक्लिअर रिसेप्टर हे सायटोप्लाझम मध्ये असतात आणि काही न्यूक्लिअर रिसेप्टर हे न्यूक्लियस मध्ये असतात. आता सायटोप्लाझम मध्ये जरी न्यूक्लिअर रिसेप्टर असले तरी पण अल्टिमेटली ते ऍक्टिव्हेट झाले तर ते न्यूक्लियस मध्ये ऍक्ट होणार आहे. सेलचा जो न्यूक्लियस असतो त्यामध्ये जाऊन ऍक्ट होतात. म्हणजे लोकेशन काय आहे न्यूक्लिअर रिसेप्टरचं, ते सायटोप्लाझम मध्ये पण असू शकतं किंवा न्यूक्लियस मध्ये असू शकतात. ते सेल मेम्ब्रेनवर नसतात. हे क्लिअर झालं. इतकं तर पार्ट क्लिअर झाला तुमचा की न्यूक्लिअर रिसेप्टर हे सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट नसतात. ते आयदर सायटोप्लाझम मध्ये असतात किंवा न्यूक्लियस मध्ये असतात. अल्टिमेटली सायटोप्लाझम मध्ये आणि न्यूक्लियस मधले असणारे रिसेप्टर ते जर ऍक्टिव्हेट झाले तर न्यूक्लियसवर ऍक्शन होणार आहे आणि प्रोटीन सिंथेसिस अल्टर होणार आहे. बरोबर आहे. तर यामध्ये न्यूक्लिअर रिसेप्टरचे एक्झाम्पल कोणते ते तुम्हाला माहित पाहिजे. आता हे न्यूक्लिअर रिसेप्टर स्लोएस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे, हे तुम्हाला लक्षात आलं. आणि ते काय अल्टर करतात? प्रोटीन सिंथेसिस. काय अल्टर करतात? प्रोटीन सिंथेसिस. प्रोटीन सिंथेसिस अल्टर करता म्हणजे काय करतात? सेल मधले जे प्रोटीन्स आहेत त्यांची सिंथेसिस अल्टर करतात. मग प्रोटीन्स एन्झाईम असू शकतात, आयन चॅनल असू शकतात, ट्रान्सपोर्टर असू शकतात. त्यांची सिंथेसिस अल्टर झाली की त्यांचं सेल मधलं सिंथेसिस अल्टर झाल्यावर सेलचं फंक्शन अल्टर होणार आहे, सेलचा रिस्पॉन्स चेंज होणार आहे. तर न्यूक्लिअर रिसेप्टर हे प्रोटीन सिंथेसिस अल्टर करून ऍक्ट होतात, हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. न्यूक्लिअर रिसेप्टर ऍक्टिव्हेट झाले तर प्रोटीन सिंथेसिस अल्टर होते. हा एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. दुसरा एमसीक्यू, ते सायटोप्लाझम किंवा न्यूक्लियस मध्ये असतात, ते सेल मेम्ब्रेनवर प्रेझेंट नसतात. हा एक एमसीक्यू तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि थर्ड एमसीक्यू, स्लोवेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे न्यूक्लिअर रिसेप्टर. काय आहे? स्लोवेस्ट ऍक्टिंग. फास्टेस्ट ऍक्टिंग आयनोट्रॉपिक रिसेप्टर आणि स्लोवेस्ट ऍक्टिंग न्यूक्लिअर रिसेप्टर. लक्षात आलं तुमच्या? आवाज येतोय ना माझा? येस सर. ओके. आता मी तुम्हाला सांगितलं लोकेशन काय सांगितली न्यूक्लिअर रिसेप्टरची, एक तर सायटोप्लाझम मध्ये असतात किंवा न्यूक्लियस मध्ये असतात. अल्टिमेटली ऍक्शन ही न्यूक्लियस वर होते. ओके. कुठं असू द्या, सायटोप्लाझम मध्ये किंवा न्यूक्लियस मध्ये, अल्टिमेटली ऍक्शन न्यूक्लियस वर होणार आहे. तर काही न्यूक्लिअर रिसेप्टर सायटोप्लाझम मध्ये आहेत, काही न्यूक्लिअर रिसेप्टर न्यूक्लियस मध्ये आहेत. म्हणजे सेल मध्ये जे सायटोप्लाझम असतं त्यात काही रिसेप्टर आहेत आणि काही रिसेप्टर न्यूक्लियस मध्ये असतात, न्यूक्लिअर रिसेप्टर. आता न्यूक्लिअर रिसेप्टरचे एक्झाम्पल एमसीक्यू पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला लक्षात ठेवायचे. खूप सारे हार्मोन्स जे आहे ना, त्यातले काही हार्मोन्सचे रिसेप्टर हे न्यूक्लिअर रिसेप्टर असतात. आता आपण बघूया. आता न्यूक्लियस रिसेप्टर जे सायटोप्लाझम मध्ये असतात ते तुम्हाला सीडी निमोनिकने लक्षात ठेवायचे. मग कोणते न्यूक्लिअर रिसेप्टर हे सायटोप्लाझम मध्ये असतात? तर कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर आणि डी म्हणजे व्हिटॅमिन डी रिसेप्टर. म्हणजे व्हिटॅमिन डी रिसेप्टर आणि कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर हे न्यूक्लिअर रिसेप्टरचे टाईप आहे आणि ते सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतात. कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर मध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहे आणि मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहे. ओके. कॉर्टिकोस्टेरॉइड वर्ड ऐकलाय तुम्ही? ड्रग्ज ऐकलेत? कॉर्टिकोस्टेरॉइड्स, ग्लुकोकॉर्टिकॉइड्स, मिनरलोकॉर्टिकॉइड्स. ओके. बिक्लामिथॅझोन, बुडेसोनाइड, फ्लुटिकॅसोन, प्रिडनिसोलॉन, हायड्रोकॉर्टिसॉन हे सगळे कॉर्टिकोस्टेरॉइड आहे आणि ते न्यूक्लिअर रिसेप्टरवर ऍक्ट होतात. ओके. कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टरवर. आणि कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर हे सायटोप्लाझम मध्ये असतात. त्याचप्रमाणे व्हिटॅमिन डी रिसेप्टर ही सायटोप्लाझम मध्ये असतात. आणि जे न्यूक्लिअर रिसेप्टर न्यूक्लियस मध्ये असतात ते कोणते आहेत? त्याच्यासाठी एक अरेथमियाचा प्रकार आहे पहा, पीएसव्हीटी, पॅरोक्सिस्मल सुप्राव्हेंट्रिक्युलर टॅकिकार्डिया. ते निमोनिक किती लक्षात ठेवायचं? न्यूक्लियस मध्ये कोणते न्यूक्लिअर रिसेप्टर असतात? पीएसव्हीटी. पी म्हणजे
परऑक्सिजम प्रॉलिफरेशन ऍक्टिव्हेटेड रिसेप्टर, त्याला पी पार रिसेप्टर असे म्हणतात. पी पार रिसेप्टर, परऑक्सिजम प्रॉलिफरेशन ऍक्टिव्हेटेड रिसेप्टर, त्याला पी पार अल्फा आणि पी पार गॅमा असे सब टाईप आहेत. ओके. 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 हा ड्रग ऐकलाय तुम्ही? पुढे यूज होतो पायोग्लिटाझोन. डायबिटीस. ओके. तर हा ड्रग पी पार रिसेप्टर ऍक्टिव्हेट करून ऍक्ट होतो. पी पार गॅमा रिसेप्टर ऍक्टिव्हेटर आहे. पी पार गॅमा म्हणजे न्यूक्लिअर रिसेप्टरवर ऍक्ट होतो. ओके. आणि प्रोटीन सिंथेसिस अल्टर करतो, ग्लुकोज युटिलायझेशन वाढवतो, पायोग्लिटाझोन. ओके. तर पायोग्लिटाझोन पी पार गॅमा ऍक्टिव्हेटर आहे. ओके. फिनोफायब्रेट नावाचा ड्रग ऐकलाय तुम्ही? नाही. फिनोफायब्रेट, फायब्रेट्स आपण लिपिड लोअरिंग ड्रग्स साठी, लिपिड लोअरिंग ड्रग्स मध्ये फिनोफायब्रेट येतो. ओके. फिनोफायब्रेट ग्रुप येतो. नाही माहित. ओके. ठीक आहे. तर ते पण पीपार रिसेप्टरवर ऍक्ट होतं. पीपार अल्फा ऍक्टिव्हेटर आहे फायब्रेट्स. ओके. येईल नंतर. त्यानंतर सेक्स हार्मोन्स, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन, हे पण रिसेप्टर जे आहे याच्यावर इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन किंवा टेस्टेस्टेरॉन ऍक्ट होतं. तर हे इस्ट्रोजन रिसेप्टर, प्रोजेस्टेरॉन रिसेप्टर, टेस्टेस्टेरॉन रिसेप्टर, हे सेक्स हार्मोन रिसेप्टर ही न्यूक्लिअर रिसेप्टरचे टाईप आहे. व्हिटॅमिन डी रिसेप्टर सायटोप्लाझम मध्ये असणारा न्यूक्लिअर रिसेप्टर आहे. व्हिटॅमिन ए रिसेप्टर हा न्यूक्लिअर रिसेप्टरच आहे, पण तो न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतो. थायरॉइड हार्मोन रिसेप्टर पण हे न्यूक्लियस मध्ये प्रेझेंट असतात. तर पीएसव्हीटी मध्ये पी म्हणजे पॅरोक्सिजम प्रॉलिफरेशन ऍक्टिव्हेटेड रिसेप्टर, एस म्हणजे सेक्स हार्मोन रिसेप्टर, त्यात इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, टेस्टेस्टेरॉन, व्ही म्हणजे व्हिटॅमिन ए रिसेप्टर आणि टी म्हणजे थायरॉइड हार्मोन. तर हे सगळे एक्झाम्पल आहे न्यूक्लिअर रिसेप्टरचे. तर ऍटलिस्ट याच्यात कॉर्टिकोस्टेरॉइड कोणालाही विचारलं तर आलं पाहिजे की कॉर्टिकोस्टेरॉइड इज अन एक्झाम्पल ऑफ विच टाईप ऑफ रिसेप्टर. काय आन्सर असेल तुमचं? कॉर्टिकोस्टेरॉइड कोणत्या टाईपचा रिसेप्टर आहे? न्यूक्लियर. न्यूक्लियस बरं. रिसेप्टर. बरं, स्लोवेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर कोणते आहेत? न्यूक्लियर. न्यूक्लिअर रिसेप्टर. आणि फास्टेस्ट ऍक्टिंग? आयनोट्रॉपिक. आयनोट्रॉपिक. ओके. तर हे एमसीक्यू तुमचे क्लिअर झाले पाहिजे, लक्षात घ्या. ओके. आता ते कसं कार्य करतात त्याविषयी डिटेलमध्ये मी जाणार नाही, कारण ते तुम्हाला डिफिकल्ट वाटेल. फक्त आता कॉर्टिकोस्टेरॉइड कसं कार्य करतं हे मी तुम्हाला सांगणार आहे. थोडक्यात काय आहे पहा, की याच्यामध्ये पण डिटेल जायचं नाहीये. तर हा कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर आहे. ओके. ठीक आहे. तर त्यात तो ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर आहे. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरला ग्लुकोकॉर्टिकॉइड बाइंड होतं. आता हा रिसेप्टर कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर न्यूक्लियस मध्ये असतो का सायटोप्लाझम मध्ये? सीडी निमोनिक आपण पाहिले ना, कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टर कुठं असतात? सायटोला. सायटोप्लाझम मध्ये. मग हे ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर, मग कॉर्टिकोस्टेरॉइड मध्ये दोन प्रकार आहे, ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड, आणि त्यांचे रिसेप्टर. तर ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर, मिनरलोकॉर्टिकॉइड रिसेप्टर हे कॉर्टिकोस्टेरॉइड रिसेप्टरचे टाईप आहे. म्हणजे तुम्हाला दुसऱ्या भाषेत विचारलं ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर कोणत्या रिसेप्टर म्हणजे कोणत्या टाईपचे रिसेप्टर आहे, तर तुम्हाला माहिती आहे कॉर्टिकोस्टेरॉइड न्यूक्लिअर रिसेप्टर आहे. परंतु त्यामध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड आणि मिनरलोकॉर्टिकॉइड असे दोन प्रकारचे रिसेप्टर हे पण माहित पाहिजे. म्हणजे ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर जरी विचारले तरी ते न्यूक्लिअर रिसेप्टर हे क्लिक झालं पाहिजे. मिनरलोकॉर्टिकॉइड विचारले तरी माहित झालं पाहिजे की हे कॉर्टिकोस्टेरॉइडचाच प्रकार आहे, ते पण न्यूक्लिअर रिसेप्टर आहे आणि ते सायटोप्लाझम मध्ये प्रेझेंट असतं. तर बघा की हे ग्लुकोकॉर्टिकॉइड ह्या रिसेप्टरला बाइंड होतो आणि हा रिसेप्टर मध्ये कन्फर्मेशनल चेंज होऊन रिसेप्टरला ऍक्टिव्हेट करतं. अजून एक असाच कॉम्प्लेक्स जो आहे, आता जो कॉम्प्लेक्स आपण पाहतोय तसाच एक कॉम्प्लेक्स
असाच एक ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर कॉम्प्लेक्स अजून एक तयार होऊन ते दोन कॉम्प्लेक्स एकत्र येऊन डायमरायझेशन होतं आणि डायमरायझेशन होऊन तो रिसेप्टर ग्लुकोकॉर्टिकॉइड मॉलिक्यूल असं जे कॉम्प्लेक्स आहे असं डायमराइज फॉर्म आहे तो न्यूक्लियसमध्ये जातो. न्यूक्लियसमध्ये ग्लुकोकॉर्टिकॉइड रिस्पॉन्सिव्ह एलिमेंट असतो जीनवर, त्यावर ते ऍक्ट होतात आणि ते mRNA स्पेसिफिक तयार करतात. mRNA जे आहे ते मेसेंजर RNA ते सिग्नल्स रायबोझोमकडे नेतो आणि रायबोझोम मध्ये प्रोटीन सिंथेसिस अल्टर होते आणि प्रोटीन सिंथेसिस अल्टर होऊन मॉडिफिकेशन ऑफ सेल्युलर रिस्पॉन्स होतो. म्हणजेच काय की ग्लुकोकॉर्टिकॉइड जेव्हा ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टरला बाइंड होतो तर ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर कॉम्प्लेक्स बनतं. असं एक कॉम्प्लेक्स आणि अजून एक कॉम्प्लेक्स एकत्र येऊन डायमराइज फॉर्म तयार होतो. ग्लुकोकॉर्टिकॉइड रिसेप्टर डायमराइज फॉर्म आणि तो सायटोप्लाझम मधून न्यूक्लियस मध्ये येतो. न्यूक्लियस मध्ये ते स्पेसिफिक एलिमेंटवर ऍक्ट होतात जीनवर आणि त्याच्यामुळे ट्रान्सक्रिप्शन प्रोसेस ऍक्टिव्हेट होते. mRNA बनतो आणि हा mRNA रायबोझोमकडे येतो. मेसेंजर RNA रायबोझोमला बाइंड होऊन म्हणजे रायबोझोम मध्ये ते स्पेसिफिक प्रोटीन सिंथेसिस अल्टर करतात आणि प्रोटीन सिंथेसिस अल्टर होऊन सेल्युलर रिस्पॉन्स अल्टर होतो आणि त्याच्यामुळं ते स्लोएस्ट ऍक्टिंग रिसेप्टर आहे. तर ही मेकॅनिझम डिटेल मधली पण मी आता डिस्कस केलेली तुम्हाला कोणी विचारणार नाही. तुम्हाला फक्त याच्यात काय करायचं आहे, जी प्रोटीन कपल रिसेप्टरचे एक्झाम्पल कोणते, त्यात GS रिसेप्टरचे दोन एक्झाम्पल, GQ रिसेप्टरचे एखादे दोन एक्झाम्पल असे तुम्हाला तयार करायचे आहे. आयनोट्रॉपिक रिसेप्टरचे एक दोन एक्झाम्पल, एन्झाईम लिंक रिसेप्टरचे एखादं एक्झाम्पल, न्यूक्लिअर रिसेप्टरचे एक्झाम्पल, असे MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आले तर ते आलं पाहिजे. बाकी डिटेलमध्ये तुम्हाला ह्या टॉपिकमध्ये कोणीही विचारणार नाही. तर फार्मेकोडायनेमिक आपला टॉपिक कंप्लीट झालेला आहे. याच्यामध्ये आता राहिलेला पार्ट जो आहे तो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचा आहे. त्यात सिनर्जिझम आणि अँटागोनिझम असे दोन जे टॉपिक आहेत ते बाकी आहेत. तर अँटागोनिझमचे टाइप्स 4 मार्कला विचारलू शकतात. तर सिनर्जिझम आणि अँटागोनिझम आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करणार आहोत. तर सिनर्जिझमच्या नोट्स मी तुम्हाला जस्ट अपलोड करतो आणि तुम्ही ते एकदा बघून घ्या काय असतं सिनर्जिझम, अँटागोनिझम, टाइप्स ऑफ अँटागोनिझम, त्यात फिजिकल, केमिकल, फिजिओलॉजिकल आणि रिसेप्टर असे 4 अँटागोनिझमचे टाइप्स आपण उद्या पाहणार आहोत. तर एक्झाम मध्ये अँटागोनिझम वर क्वेश्चन आलेला आहे, त्यामुळं एक्झामच्या दृष्टीने पण तो टॉपिक महत्वाचा आहे रिसेप्टर मधला. तर उद्या आपण 10:15 वाजता पाहूया. ठीक आहे, समजलाय टॉपिक आजचा. थोडा डिफिकल्ट आहे. फक्त आपल्याला बेसिक गोष्टी लक्षात घ्यायच्यात. वर्ड कानावर पडले ते परत परत येतील. जी प्रोटीन कपल रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, एन्झाईम लिंक रिसेप्टर, न्यूक्लिअर रिसेप्टर, त्यात आता MCQ आपले कव्हर झालेले आहेत. तर MCQ 10 मार्कला असतात. त्यात तुम्हाला 8 1 मार्क इझी पडू शकतात जर तुमचं बेसिक गोष्टी क्लिअर असतील. MCQ काहीच डिफिकल्ट नसतात, 1 लाईन असतात. म्हणजे आता तुम्हाला आज मी तुम्हाला सांगितलंय की न्यूक्लिअर रिसेप्टर स्लोएस्ट ऍक्टिंग आहे. हे तुम्हाला वाचताना सेल्फ स्टडी करताना कधी कधी क्लिक नाही होणार, पण हे ज्या गोष्टी आपण MCQ डिस्कस करतो ना, डिस्कशन मधलं तुम्हाला एक्झाम मध्ये क्लिक होतं. फास्टेस्ट ऍक्टिंग रिसेप्टर, आयनोट्रॉपिक रिसेप्टर, इन्सुलिन रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ टायरोसिन कायनेज लिंक रिसेप्टर, त्यालाच आपण एन्झाईम लिंक रिसेप्टर म्हणतो. कॉर्टिकोस्टेरॉइड इज अन एक्झाम्पल ऑफ ओके न्यूक्लिअर रिसेप्टर. निकोटिनिक रिसेप्टर इज अन एक्झाम्पल ऑफ आयनोट्रॉपिक रिसेप्टर. तर ह्या MCQ पॉइंट ऑफ व्ह्यू ह्या जे डिस्कशन आहे हे महत्वाचं आहे. तर MCQ पण आपण इथं कव्हर केलेले आहे.